सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे प्रिया ही हात जोडून अशी बोलते, परत आमच्या घरावर अशी वेळ कधीच येऊ नये अशी देवाला मी आता कृपा करते. तर ती अश्विनला बोलते, चल अश्विन तुला मी रूममध्ये घेऊन बँडेज करते. तर इकडे पूर्णाई बोलतात की काळजी घे त्याची. तर इकडे अश्विनसोबत पूर्णाई, प्रिया आणि कल्पना हे सगळे रूममध्ये निघतात. तर ते गेल्यानंतर अर्जुन इकडे सायलीला सांगतो, हे काहीतरी विचित्रच होतं, कारण ज्या ठिकाणी अश्विन आणि प्रिया थांबले तिथेच कसा महिपत आलेला, हा योगायोग तर नसूच शकतो. तर सायली बोलते, मला तर वाटतंय मुद्दाम हे महिपतने करून आणलंय. मला तर अश्विन भाऊजींची खूप काळजी वाटतेय. तर इकडे अर्जुन ओरडतच रागवत सांगतो, जर अश्विनच्या बॉडीला एकसुद्धा स्क्रॅच आला ना तर मी त्या महिपतचं सगळं घर जाळून टाकील. तर सायली त्याला शांत करत बोलते, तुम्ही शांत व्हा, कोणी ऐकल. तर सायली त्याला समजावत सांगते, तुम्ही आत्ता घरच्यांसोबत काही बोलू नका, कारण परत हा मॅटर वाढवायला बसला. तुम्ही वरती जा, मी थोड्या वेळाने येते. तर तसं बोलून अर्जुन तिथून निघून जातो. तर अर्जुन गेल्यानंतर ताबडतोब कल्पना तिथे येते आणि कल्पना सांगते, तू मला कॉफी काही दिली, माझ्यासोबत जेवली काय का, कारण माझा मूड ठीक करायचा होता तुला. पण तुला हे कधी कळणार की तुझ्यामुळं माझा मूड जातोय. तर ते ऐकून इकडे सायलीला धक्का बसतो. तर कल्पना तिला सांगते, आणि ही जी केस आली ना आपल्या घरात ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आली आहे, आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. तर सायली इकडे काही बोलणार तर ताबडतोब कल्पना तिला थांबवते आणि तिथून निघून जाते. मनातल्या मनात विचार करते, आई तुमचा मूड माझ्यामुळे जातो, ह्या घराला सुद्धा माझ्यामुळे टेन्शन्स आणि प्रॉब्लेम्स बघावं लागतात. मग ह्या घरच्यांच्या तोंडावर स्माईल कशी आणायची ती पण माझीच जबाबदारी असेल. तर इकडे अर्जुन हा रूममध्ये आलेला असतो आणि मागून सायली देखील. पण अर्जुन हा खूप चिडलेला असतो आणि रागमध्येच तो दामिनीला कॉल करतो. तर इकडे सायली सांगते, तुम्ही कोणाला कॉल करताय, कॉल करू नका, तुम्ही आता खूप चिडलेले आहात. तर इकडे अर्जुन तिला सांगतो, मला समजतंय मी काय करतोय, सो थांबा तुम्ही. तर तो लगेच इकडे दामिनीला कॉल करतो. तर दामिनीला तो बोलतो, तुम्ही वकिली करताय का काय करताय. तर त्याचं ते बोलणं ऐकून इकडे दामिनीला धक्का बसतो. तर अर्जुन त्यांना बोलतो, तुम्ही वकिलीच्या नावाखाली दुसरेच धंदे करताय. तुम्हाला आत्तापर्यंत मी खूप रिस्पेक्ट करत होतो, कारण तुम्ही खूप स्मार्ट होतात आणि खूप जास्त मोठ्या होता. पण तुम्ही तुमची ही जी हुशारी आहे ती तुम्ही दुसऱ्या कामात व्यस्त करताय. इकडे दामिनी बोलते, व्हॉट द हेल मिस्टर सुभेदार, तुम्ही काय बोलताय हे मला माहिती नाही, सो तुम्ही मला टॉपिक सांगा मग बोला. तर अर्जुन तिला सांगतो, तुम्हाला जसं काही माहीतच नाही आता असं दाखवा. तुमचा जो क्लायंट तो महिपत शिकरे तुमच्या सांगण्यावरूनच हे सगळं करत असेल ना. अर्जुन तिला बोलतो, आज त्याने माझ्या भावाला फिजिकली इंजुर करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःच्या गाडीने त्या अश्विनला डॅश केलंय त्याने. तुम्ही मला काय घाबरवण्याचा प्रयत्न करताय का. तुम्हाला ती केस काय जिंकता येत नाहीये म्हणून तुम्ही आता असे धंदे करणार का. तर इकडे दामिनी सांगते, मिस्टर सुभेदार तुम्ही एकदा शांत व्हा, आणि तुम्ही हे कशाबद्दल बोलताय तेही मला माहिती नाही, आणि महिपत शिकरे म्हणजे माझ्या क्लायंटने पण काय केलं हे पण मला माहिती नाही. तर ते ऐकून इकडे अर्जुनला धक्का बसतो, आणि मला ना याच्याशी काही घेणं देणं नाही, कारण मला ही केस ही कोर्टात दाखवायची आहे आणि माझी बुद्धीच ही माझी शक्ती आहे. म्हणून अशी रस्त्यावर उतरून काय अशी गुंडागरी करून ना मला इंटरेस्ट नाही आहे त्यात. तर अर्जुन तिला सांगतो, म्हणजे तुम्ही जे काही बोलला आहे ते आता मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्हाला असं वाटलं का. तर दामिनी सांगते, हो तुम्हाला ठेवावंच लागणार. तर दामिनी सांगते, हे खोटं बोलून मला काय भेटणार आहे, आणि तसं पण ना एवढं सगळं बोलूपेक्षा तुमच्या त्या भावाची काळजी घ्या तुम्ही, तो एवढा काही सिरियस नाही ना. तर अर्जुन सांगतो, आम्ही काळजी घ्यायला सगळे आहे, तुम्ही एवढी काळजी घेऊ नका, आणि तुमच्या क्लायंटला नीट सांगा तुमच्या मुलीसाठी आमच्या दुसऱ्यांच्या घरावर यायचं नाही म्हणून. तर अर्जुन सांगतो, आणि आज तुम्हाला कॉल केला म्हणून त्यासाठी सॉरी बोलून तो कॉल ठेवतो. तर इकडे सायली त्याला सांगते, तुम्ही दामिनी देशमुखला कॉल केला होता. तर अर्जुन सांगतो, हो, आणि ती अशी पण बोलली की आज जे काही त्या महिपतने केलं आहे तिला काही माहीतच नाही आहे, आणि मला तरी असं वाटतंय ती खरं बोलते. तर इकडे सायली त्याला सांगते, तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही आधी बसा आणि शांतपणे माझ्यासोबत बोला. तुम्ही असं रागवून काही भलतंच केलं तर प्रॉब्लेम परत होईल, आणि तुम्ही आज रागात त्या दामिनी देशमुखला कॉल केला, तुम्हाला वाटत नाही आपण काहीतरी चुकतोय म्हणून. तर सायली त्याला समजावते, आणि तुम्ही आज जे काही अश्विनसोबत झाले त्याचा तुम्हाला राग येणं हे निश्चितच आहे, पण तुमचा हा राग तुम्ही कसा कंट्रोल करणार त्याला पण काही धोरण हवं. तर अर्जुन बोलतो, धोरण म्हणजे. तर इकडे सायली त्याला सांगते, स्ट्रॅटर्जी. दामिनी देशमुख अशा बाईसारख्या तुम्ही तिच्यासाठी एक स्ट्रॅटर्जीच वापरायला हवी. आपल्याला एक एक पाऊल टाकून पुढे जावं लागणार, आणि आज महिपतने आपल्या अश्विन भाऊजींना गाडीने डॅश दिला म्हणजे हा एक योगायोग असेल का. तर अर्जुन सांगतो, योगायोग की हा प्रियाचा प्लॅन होता. तर इकडे लगेच सायलीला धक्का बसतो.
तर सायली सांगते प्रिया तरी अशी का करेन, तिचा स्वतःचा नवरा आहे तो. तर इकडे अर्जुन तिला सांगतो तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त तन्वीला ओळखताच, तर मग तुम्हाला माहीत असेल ना ती हे असं करू शकते की नाही. कारण ना जर मला काही झालं तर तुम्ही तर तेवढ्यातच इकडे सायली त्याच्या तोंडाला हात लावून बोलते तुम्ही असं काही बोलू नका, शांत राहा. तर इकडे प्रताप आणि कल्पना हे रूममध्ये असतात. तर प्रताप कल्पनाला विचारतो अगं तू अजून त्या महिपत शिकरेच्याच विचारात आहे का काय. तर इकडे कल्पना सांगते मी जर त्या महिपतला जेव्हा बघती ना तेव्हा माझ्या डोक्यात राग जातो. जी बाज एवढं अश्विनला काही लागलं नाही पण याचं काही सांगता येत नाही. तर इकडे प्रताप तिला सांगतो तू काही होणार नाही त्याला आणि तू असे भलते सलते विचार डोक्यात ना काढून टाक, स्वतःला टेन्शन देऊ नको. तर कल्पना त्याला सांगते ह्या केसबद्दल जेव्हापासून घरात आपली केस आली ना त्यावेळेसपासून आपल्या घरात फक्त निगेटिव्ह थिंग्सच यायला लागले आणि याच्यावरून पूर्णाईला सुद्धा किती त्रास होतो. त्यांची तब्येत पण आपल्यालाच नीट ठेवावी लागणार ना. जर हे दोघे सायली आणि अर्जुन फक्त केस करत राहिले तर कसं व्हायचं. तर इकडे प्रताप तिला समजावतो हे बघ आपला मुलगा एक खूप मोठा वकील आहे आणि जी काही केस आहे त्या केसमधले जे 2 माणसं आहेत ते आपल्या घरामधलेच आहे. एक त्याची स्वतःची बायको आणि दुसरी त्याच्या भावाची बायको. म्हणून ही केस तर आपल्या घरात येणारच, तिला इग्नोर कसं करायचं. तर इकडे कल्पना सांगते मग आपण काही करायचं नाही का, आपण फक्त एकच काम करायचं की इथे फक्त अर्जुन जो काही केसचं काम करतोय त्यामध्ये त्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको. तर इकडे लगेच अर्जुन हा सायलीला सांगतो तुम्ही माझ्याबद्दल असं जर काही ऐकलं तर तुम्हाला हे काही ऐकून घेता येत नाही. पण प्रिया ही सेल्फिश आहे आणि ते आपल्याला माहीत आहे. ती अश्विनच्या बाबतीत हे सगळं करू शकते. आपल्याला ना त्या दामिनी आणि त्या महिपतपासून नाही आपल्याला तर ह्या प्रियापासून चांगलं नीट लांब राहावं लागणार. तर सायली त्याला सांगते मला पण पटतंय पण तुम्ही आता शांत राहा, मी तुमच्यासाठी पाणी आण. तर इकडे प्रताप हा कल्पनाला सांगतो मी तसं आहे ना अर्जुनला सांगतो की तन्वीला ह्या केसमध्ये जास्त काही इन्व्हॉल्व करू नको आणि तू त्या तन्वीला सांग अशा छोट्या गोष्टीवरून असं भडकावून देत नको जाऊ. तर इकडे कल्पना सांगते भडकावून म्हणजे शेवटी तन्वीची चूक का. तर इकडे प्रताप सांगतो अगं मी असं कुठं बोललो. तर प्रताप तिला सांगतो काय कल्पना आहे अगं तू छोट्या गोष्टीवरून एवढी पॅनिक का होते. तर इकडे सायली ही पाणी आणायला येत असते. तर इकडे ती कल्पना आणि प्रतापचं बोलणं ऐकते आणि ती तिथे थांबती. तर इकडे कल्पना प्रतापला सांगते अहो मी तरी काय करू, आपल्या घरात ना आधीसारखं हसू खेळू वातावरण बिलकुल राहिलं नाही. पण आता आपल्या घरात एवढा ताण वाढलाय की त्यामुळे माझी जादा चिडचिड होती. आपल्या घरात एवढं परत सुख कधी येईल. तर इकडे बाहेरून त्यांचं बोलणं ऐकून सायली मनातल्या मनात बोलते आई नक्की तुमचा हा आनंद परत येईल. मी एक दिवस सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू नक्की आणेल. तुम्हाला तुमचं हे कुटुंब त्याच्यावरची स्माईल ही परत आणायला मी काही पण करू शकते. तर इकडे सायली परत रिटर्न रूममध्ये येते. तर इकडे ती पाणी आणलेली नसते आणि ते मोबाईल घेते आणि कॉल करते. तर लगेच इकडे अर्जुन तिला सांगतो तुम्ही तर पाणी आणायला गेले होते मग पाणी कुठे आणि एवढ्या रात्री कॉल कोणाला करताय. तर इकडे सायली सांगते की तुम्ही मला सांगितलं होतं कोणाला कॉल करताय मग तुम्ही विचारू नका, आवरून घ्या. तर असं बोलून अर्जुन तिथून निघून जातो. तर इकडे सायली ही प्रतिमाला कॉल करते. तर इकडे प्रतिमा कॉल उचलते आणि तिला सांगते काय गं खूप रात्री कॉल केला, सगळं बरं आहे ना. तर इकडे सायली तिला सांगते प्रतिमा आत्या वरवर तर सगळं बरं आहे तसं, पण जर आतमध्ये बघितलं तर घरच्यांना सगळ्यावर खूप लोड आणि स्ट्रेस आहे. पुन्हा सारखं एक वातावरण राहिलंच नाही आहे घरी आणि जर कोणाच्या तोंडावर जर हसू येणार असेल तर त्या व्यक्ती तुम्हीच आहात. तर इकडे प्रतिमा सांगते अगं मग तुम्ही उद्या याच ना, जेवायलाच या सगळे. तर इकडे सायली सांगते आम्ही येण्यापेक्षा तुम्ही दोघेच या ना, रविराज काका आणि तुम्हीच या ना इकडे, तर तुम्हाला बघूनच सगळ्यांना खूप आनंद होईल आणि मग मला सरप्राईज पण देता येईल आणि उद्या अक्षय तृतीया पण आहे, मग तुम्ही सगळे आपण एकत्रच येऊया. उद्या 3 मुहूर्तापासून 1 मुहूर्त आहे आणि जर नवीन कसली सुरुवात करायची असेल तर आधी आपल्या तोंडावर हसू यायला पाहिजे आणि उद्या जर सगळे एकत्र आले तर सगळे हे खूप आनंदी राहतील. तर इकडे प्रतिमा सांगते बरं होऊ दे तुझ्या मनाने. तर सायली इकडे सांगते मग मी उद्या मेनू पण चांगला करते म्हणजे गप्पा पण खूप रमतील आणि आईबाबांना पण खूप मस्त वाटेल. तर प्रतिमा तिला सांगते तू दुसऱ्यांसाठी किती धडपडत असते ग. तर सायली सांगते पण तुम्ही हे सांगू नका कोणाला की मी हे सरप्राईज दिलंय म्हणून. तर ठीक आहे म्हणून ती कॉल ठेवते. तर इकडे कॉल ठेवल्यानंतर रविराज तिला सांगतो काय ग काय बोलली ती. तर प्रतिमा सांगते काय नाही विशेष काय नाही एवढं. तर इकडे रविराज सांगतो की नक्की ना. तर इकडे प्रतिमा ही हसते. तर इकडे दुसऱ्या दिवशी सायली ही खूप लवकर किचनमध्ये येत आवरत असते. तर तिकडे विमल येते आणि सांगते काय हो वहिनी तुम्ही तर आज खूप लवकर लागलात. तर इकडे सायली सांगते अहो विमलताई आज तर तृतीया आहेत ना, मग थोडं काम नको गौरायला. पण इकडे विमल सांगते पण आपल्या इथे काय पूजा नसते, मग तुम्ही एवढी कसली तयारी करताय.
तर इकडे सायली तिला सांगते मी ना सगळ्यांसाठी बेत केलाय म्हणजे सगळे खूप आनंदी होतील. तर इकडे विमल सांगते म्हणजे रोज तन्वी ही मूड सगळ्यांचा खराब करते आणि तुम्ही त्याच्यावर सुधारायचं काम करा. तर इकडे विमल सायलीला सांगते तुम्ही तरी किती दिवस करणार, तन्वीला सुद्धा घरच्यांसाठी काहीतरी करू द्या. तर इकडे सायली तिला सांगते की हे बघा आज ना अश्विन भाऊजीसाठी पुलाव करायचा आहे, आई बाबासाठी एक आपल्याला मस्त कोशिंबीर करायची आणि आज आपल्याला गव्हाची लापशी पण करायची. तर ते ऐकून इकडे विमल सांगते की तुम्ही तर कधी आल्यापासून तर तुम्ही कधी केली नाही. तर इकडे विमल सांगते तुम्ही सगळ्यांसाठी चांगलं बनवताय त्यांचं फेवरेट, तर मग ती गव्हाची लापशी कोणासाठी. तर इकडे सायली सांगते मला पण नाही माहिती पण मनाला आलं म्हणून करायचं. तर इकडे दुसरीकडे रविराज हा मुंबईला जाण्यासाठी आवरत असतो. तो प्रतिमाला सांगतो की मी आज मुंबईला जाऊन येतो, क्लायंटसोबत मीटिंग आहे आणि परत रिटर्न येतो. तर इकडे प्रतिमा सांगते नाही तुम्ही आज कुठेच जायचं नाही, आज अक्षय तृतीया आहे आणि आपण सुभेदारांच्या इथे जाणार आहोत, सगळ्यांनी एकत्र हा क्षण घालवाय. तुम्ही ना आता काही बोलू नका आणि चला, कारण ना तन्वीचे लग्न झाल्यापासून त्या घरात फक्त वादच चालू आहे. आज सणाच्या दिवशी तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ द्या. तर इकडे रविराज सांगतो की बरं जाऊ दे, तू बोलली ना म्हणजे झालंच, मग आपण जाऊयात. तर इकडे रविराजला आठवून तो बोलतो 1 मिनिट, म्हणजे काल सायलीचा जो कॉल आला होता तो त्याच्यासाठीच आला होता ना. तर प्रतिमा सांगते की हो, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी जेवढी धडपड ती करते तेवढी कोणी करतं का. तर रविराज सांगतो मग कालच सांगायचं ना. तर प्रतिमा सांगते म्हणजे तुम्ही कालपासूनच माझ्यासोबत वाद करायला सुरुवात झाली असते. तर इकडे प्रतिमा सांगते की आज सगळे एकत्र यावा हा प्लॅन सुद्धा सायलीचाच होता. तर इकडे ते ऐकूनच इकडे रविराज सांगतो तुला सायली आणि तन्वीची तुलना करायचीच असती का, त्या सुभेदारमुळंच इकडे तन्वी किती भोगला आहे ते नाही दिसत. तर इकडे प्रतिमा सांगते आता वाद नको, तुम्ही आता फक्त पूर्णही तुम्हाला बघून किती आनंद होईल त्यांना त्याचाच विचार करा. तर दुसरीकडे इकडे दामिनी ही ऑफिसमध्ये एकटी असती. तर तिथे ताबडतोब महिपत येतो आणि बोलतो तुम्ही एवढ्या सकाळी कॉल केला, तुम्ही एवढ्या लवकर मला बोलवलं, तुम्ही अशा वेळेस तर दात पण घासत नाही, पण तुमचा कॉल आल्या मी लगेच ताबडतोब आलो. तर इकडे लगेच ओरडतच दामिनी त्याला सांगते शिकरे तुम्हाला काही अक्कल वगैरे काही आहे का नाही, तुम्हाला नसते ते उद्योग कोण करायला सांगते. तर इकडे महिपत बोलतो काय केलं. तर इकडे दामिनी सांगते तुम्ही त्या अर्जुनच्या भावाला काय केलं. तर लगेच इकडे महिपतला काय त्याने अश्विनसोबत केलं ते आठवायला लागतं. तर इकडे हसतच महिपत सांगतो टिचकी मारली, म्हणजे फक्त थोडीच गाडी त्याला टिचकी मारली, बाकी काही झालं नाही. तर इकडे ओरडत दामिनी सांगते तुम्हाला माहिती आहे काय सिरियस घ्यायचं काय लाईटली घ्यायचं, मग तुम्हाला माझी गरज तरी कशाला आहे, तुम्ही ना तुमची केस ही तुम्ही तुमचीच सांभाळा. तर इकडे लगेच महिपत सांगतो तुम्ही एवढ्या टोकाला तरी कशाला जाताय, काय झालंय ते सांग. तर इकडे दामिनी सांगते तुम्ही काही पण करण्याचा आधी विचार नाही करत. तर इकडे दामिनी सांगते जर त्याला काही झालं असतं तर दुसरं काही नाही, ब्लेम माझ्यावरच आला असता सगळा. तर इकडे महिपत सांगतो मग झालं काहीच नाही आहे, मग तुम्ही एवढ्या टोकाला तरी कशाला जात. तर इकडे महिपत तिला सांगतो की हे बघा जर तुम्ही मला बोलले ना की तुम्ही रोज सकाळी लवकर उठा तर ते पण मी करतो, जर तुम्ही बोलले एकदम सरळ गाडी चालवायची तर ते पण मी करतो, जर तुम्ही बोलले दारू मच्छी हे सगळं सोडायचं एकतर अवघड आहे पण मी ते पण सोडेल. तर इकडे दामिनी ही डोक्याला हात लावते. तर इकडे महिपत उभा राहून बोलतो तुम्ही जर बोलले एका पायावर उभा राहायचं तर ते पण करून दाखवतो तुम्ही बघा, पण फक्त तुम्ही माझी केस सोडू नका. तर इकडे दामिनी सांगते तुमच्यावर रागवायचं की तुमची क्यू करायची हेच मला समजत. तर इकडे दामिनी त्याला ओरडत सांगते मी जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या केसमध्ये काही करायचं नाही आणि कोणाला अशा टिचक्या द्यायच्या पण. तर इकडे दामिनी त्याला सांगते की मी माझ्या पद्धतीने हे केस लढवणार आहे, तुम्ही तुमची पद्धत लावून कशी पण केसला डायव्हर्ट करू नका. तर इकडे महिपत तिला सांगतो तुमची एवढी घाबरणूक बघून मी घाबरलो, माझ्या घशाला कोरड पडली, पाणी पिऊ. तर इकडे दामिनी सांगते प्या. तर इकडे महिपत सांगतो बसून पितो, म्हणजे काय आई मला सांगते की असं पोटाला ना काहीतरी होतं त्याने. तर इकडे दामिनी त्याला ओरडत बोलते तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण माझ्या डोकं नका. तर इकडे सुभेदार फॅमिली ही सगळी बसलेली असते. तर इकडे कल्पना ही पूर्णाईला बघून बोलते की काय झालं आहे तुम्हाला एवढं शांत का आहात. तर इकडे पूर्णाई सांगतात की आपल्या घरात रोज वाद असतात, ह्या वयात आता काही सहन होत नाही, अस्वस्थ वाटत राहतं खूप. तर इकडे तन्वी ही सायलीला बघत बोलते सगळे एवढे स्ट्रेस आहे तरी पण कोणाच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय खूप. तर इकडे तन्वी त्यांना सांगते की आपण सगळे स्ट्रेसमध्ये असलो ना की त्यांना ना अशा आनंदाच्या उकळ्या फुटतात आतमध्ये. तर इकडे अर्जुन तिला सांगतो काही ना तन्वी कोणी ना टेन्शनमध्ये पण खूप आनंदी असतात. तर इकडे अर्जुन अजून सांगतो की आणि ना दुसऱ्यांसाठी पण दुसऱ्यांच्या तोंडावर हसू कसं आणायचं ते पण त्यांना माहीत असतं. तर इकडे प्रताप तन्वीला सांगतो काय गं तन्वी आणि तू पण ना असं काही पण घेऊन ना वाद का घालत असते कायम.
तर इकडे तन्वी काही बोलणार ताबडतोब इकडे रविराज आणि प्रतिमा येतात. तर इकडे ओरडून रविराज बोलतो गुड मॉर्निंग. तर त्यांना दोघांना बघून इकडे सगळ्यांना खूप आनंद होतो. तर इकडे पूर्णाई सांगतात तसं मला तुम्हाला कॉल करायचा होता कारण आज अक्षय तृतीया आहे, मग तुम्हाला हार्दिक शुभेच्छा द्यावा म्हणून. पण इकडे लगेच प्रतिमा सांगते की बघा तुम्ही आम्हाला आठवण काढली आणि आम्ही बघा ताबडतोब निघून आलो. इकडे रविराज सांगतो की आम्ही काही धावपळीत जाणार नाही आहेत, कायम आता आम्ही आज दिवसभर इथे थांबणार आहोत आणि म्हणून मज्जा आपण आता मस्त मज्जा आणि मस्ती आपण गप्पा मारू. तर इकडे कल्पना सांगते की मला आज खूप भारी वाटतंय कारण आज सणाच्या दिवशी आपण सगळे एकत्र आहोत. तर इकडे कल्पना सांगते की मला तर माहिती आहे प्रतिमाचीच आयडिया असेल. तर इकडे प्रतिमा मनात सांगते बघ सायली तुझ्या मनासारखी इच्छा झाली आणि सगळ्यांच्या तोंडावर हसू आलं. तर इकडे सायली मनातल्या मनात विचार करते की असं दुसऱ्यांच्या याच्यावर हसू आलं की मला बरं वाटतं. तर इकडे प्रतिमा मनातल्या मनात विचार करते की हे तुझं वैभवच ना, तुझी ताकद आहे आणि तुझ्यासारखे सगळ्या घरात ना तुझ्यासारखे सोनी. तर इकडे सायली सांगते की माझ्यासारखे ना माझ्या घरच्यांसारखे म्हणजे माझे सासू सासरेसारखे सगळ्यांना सासू सासरे हवेत म्हणजे सगळ्यांना आनंद होईल. तर इकडे तन्वी ही प्रतिमाला सांगते आई मी तुझ्यासाठी कॉफी आणू. तर इकडे लगेच सायली सांगते तन्वी अगं प्रतिमा त्यात कॉफी नाही चहा घेत. तर इकडे प्रताप सांगतो आज खूप दिवसांनी मला भारी वाटते कारण आज सगळा दिवस ना पिकनिकसारखा वाटतो. तर इकडे प्रतिमा अश्विनला सांगते तू पण अश्विन कुठे जाऊ नको, तुझ्या पेशंटला पण ना दुसरा कोणता डॉक्टर कारण मी आज ना घरातून कोणालाही हलवू देणार नाही. तर इकडे अर्जुन प्रतिमाला सांगतो आत्या जेव्हा आम्हाला सुट्टी असायची तेव्हा तू रोज यायची तर आपण इकडे हायड अँड सिल्क आणि आपण ते अंधारी काय असायचं ते. तर लगेच प्रताप सांगतो अंधारी कोशिंबीर असते ती. तर प्रताप सांगतो आणि बसल्या बसल्या पासिंग द पार्सल हा गेम खेळायचो. तर इकडे तन्वी सांगते की हो ना मला पण आठवते डबा डबा एक्सप्रेस आणि रगोळी मला पण आठवतंय. तर लगेच इकडे अर्जुन सांगतो हे कोणते गेम आहे, मी तर पहिल्यांदा ऐकले, मला नाही माहीत. तर इकडे प्रतिमा सांगते की बरं चला आज तर मग सगळे मस्त मज्जा करूयात. तर इकडे कल्पना हसू लागते. तर लगेच तेवढ्यात पूर्णाई सांगते सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं हे फक्त माझ्या लेकीला प्रतिमालाच माहिती आहे. तर लगेच इकडे सगळे शांत राहतात. तर इकडे पूर्णाई सांगतात की तू आज हा प्लॅन केला म्हणून सगळ्यांच्या तोंडावर हसू आलं. तर इकडे दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये येते. तर इकडे महिपत हा बसलेलाच असतो. तर त्याला बघून इकडे ती कॉलवर सांगते आय कॉल यू लेटर. तर कॉल ठेवते ती. तर इकडे दामिनी त्यांना विचारते तुम्ही इथं काय करताय. तर इकडे महिपत शिकरे सांगतो तुम्हीच बोलले ना शांत बसायचं काही करायचं नाही, मग मी तेच करतोय. तर इकडे दामिनी सांगते कसला प्लॅन आणि कसलं काय. तर इकडे महिपत सांगतो की म्हणजे तुम्ही सांगाल ना पुढे काय करायचं ते. तर इकडे दामिनी सांगते की म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही श्वास तुमचा रोखून धरा तर करणार का. तर लगेच इकडे महिपत हा बोलतो की मी ट्राय करतो थांब. तर इकडे दामिनी सांगते की तुम्ही इथून पहिल्यांदा निघा, माझी परमिशन आहे, पण निघायच्या आधी एक काम करून जायचं. तर इकडे दामिनी सांगते की ती जी कोण प्रिया मधुकर कोण आहे ना ती, तर तिला मला भेटायचं आहे. तर इकडे महिपत सांगतो तिला कशाला मध्ये आणताय तुम्ही, मी आहे ना. तर इकडे दामिनी सांगते जे सांगितलं आहे ते करा. तर दामिनी त्याला सांगते की प्रिया जी कोणी आहे ती आपल्याकडून आहे आणि आपल्या साईडकडून असल्यामुळे तिची साक्ष पण ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर लगेच इकडे महिपत सांगतो मी एक कॉल करतो ती लगेच अशी येईल, मी गंमतच करतो. तर इकडे लगेच तो कॉल करणार. तर दामिनी सांगते की 1 मिनिट. दामिनी सांगते तुमच्याच केसचा विचार नाही करत 24 तास मी, मला दुसऱ्या पण केसेस असतात. तर इकडे दामिनी सांगते निघा आता. तर लगेच इकडे महिपत सांगतो निघू ना खरंच कारण तुमची आता परमिशन भेटलीच आहे, चला जातो गुड बाय. तर इकडे सगळे सुभेदार फॅमिली ही हसून गप्पा मारत असतात. तर इकडे प्रताप सांगतो की अश्विन तर खूप भोकाड पसरत होता, जेव्हा अर्जुनने चॉकलेट दिलं तेव्हा कुठे तो शांत बसला आणि शाळेत जायला लागला. तर इकडे अश्विन सांगतो की बाद झालं बाबा, आता माझ्या बायकोसमोर माझी किती लाज काढताय अजून. तर इकडे प्रतिमा सायलीला सांगते मी खूप टाईमपासून बघते तू एकटीच काम करते, मी तुला काही मदत करू का. तर इकडे सायली सांगते की मला एकटी कुठे आहे, विमलताई आहे की. तर इकडे प्रतिमा सांगते की अगे हो पण ह्या घरात 2 सुना आहेत ना, मग दोघींनी पण काम करायला नको. तर इकडे तन्वी चिडचिड करत सांगते आई मी जाणारच होते पण ती सायली ना मला येऊ देत नाही, मग मी जात नाही. तर इकडे पुढील भागामध्ये सायली सांगते की आपण ना जोडीचा खेळ खेळूयात. तर इकडे कल्पना सांगते त्यासाठी ना जोडी ही परफेक्ट व्हायला हवी. तर इकडे लगेच सायली सांगते की आमच्या दोघांमध्ये किती परफेक्टनेस आणि प्रेफरन्स आहे हे दोघांनाच माहिती आहे, म्हणून ना तेच मी प्रूफ करायला आज अक्षय तृतीयेच्या दिवशीच मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेल. तर मित्रांनो ती काय करणार आणि कशी ती त्यांचं नातं हे प्रूफ करणार ह्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.